सांग ना एखादं वाक्य. ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ. चुकीचं बोलतीये का मैं? बोलते फिर से डबिंग कर लेंगे. और जैसे अभी आपने कहा कि आपने कोई वर्ड सिखाया इनको, तो वैसे आपने मराठी की कौन सी बातें सीखी है? मैं अभी बताया ना सब, ये सब मैं आपको सब आंसर मराठी में दे सकता हूँ. अगर कुछ मतलब ऐसा लगे कि यार कोई कॉमेडी हीरो है तो एक्शन हीरो थोड़ा सा प्रेजेंटेशन पहली बार अच्छा रहने दो करके मैं हिंदी में बात कर रहा हूँ. आप करो डेफिनेटली. मैं जेन्युइनली कॉमेडी नहीं करना चाहता, दैट्स व्हाई. लेकिन फिर भी आपको कोई मराठी की मतलब कौन सा शब्द है या फिर कोई सेंटेंस है जो आपको अच्छा लगा या फिर? ओके, सो इनका साथ एक सीन है मेरा जहाँ पर इनको एक डायलॉग बोलता हूँ मैं कि रडून मुकल झालं तर राग संपणार, तिला राग संपवायचा नव्हता, तिला संपवायचा होता आब्रूवर हात टाकणारा कौरव. सो दिस इज ओ नाईस वेल डन. खरंच खूप छान. आणि आता मी यानंतर वळणार आहे अश्विनीकडे, शिवानीकडे. अश्विनी आणि सो नॉर्मली ये मूवी में उन्होंने गन यूज किया है, सो आप उनका नाम सही से लीजिए. सो शिवानी आत्ता मला जसं एक यांनी सांगितलंय आणि सांगितल्यापेक्षा मी आत्ता ट्रेलर पाहिलाय आणि मला ट्रेलर पाहिल्यानंतर ऍक्च्युली गुजबम्स झालेले आहेत. कारण की या मी जसं मगाशीच सांगितलं की तू कायम सरप्राईज देत असतेस, कायम काहीतरी वेगळ्या भूमिकेतून आम्हाला भेटत असतेस. सो तुला ही भूमिका ऐकल्यानंतर असं वाटलं की हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आणि मला हे करायचंय, किंवा काय ती किक मिळाली तुला की मला हे करायचंय? थँक्यू सो मच. आधी मला एवढी छान कॉम्प्लिमेंट दिलीस आणि नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा जेव्हा मी हा सिनेमा ऐकला होता तेव्हा मी पहिला प्रश्न असा विचारला होता, मग कधीपासून करायचं आहे शूटिंग? तर दीपक सर म्हणाले होते की करूया, पण आधी हे तर विचार की मी तुला कुठला रोल ऑफर करतो. सो मी खूपच प्री अझम्पशनमध्ये होते की ऑफकोर्स मला मेघाचा जो रोल आहे तो विचारला आहे, आणि हे म्हणाले की नाही, तो रोल मी तुला नाही विचारत आहे, तो जो दुसरा रोल आहे तो तू करशील का? आणि माझ्या चेहऱ्यावरचे बदलते एक्सप्रेशन बघून ते म्हणाले की तू वेळ घे आणि उद्या सांग. आणि रात्रीच मी त्यांना कॉल केला होता की नाही मला हे करायचं आहे. कारण मी कुठलाही सिनेमा चूज करताना मी एकाच गोष्टीची काळजी घेते की मी ह्या सेटवर जाऊन खूप जास्त कम्फर्टेबल तर नाही ना होणार ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून, की अरे हे तर मला येतं आहे किंवा हे मी करू शकते, हा शॉट मी खूप इझिली देऊ शकते. हा थॉट मला जी फिल्म ऐकल्यानंतर येतो, मला ते तेवढं इंटरेस्ट करत नाही. पण ह्या रोलने मला इतकं अनकम्फर्टेबल केलं आणि असं वाटलं की हा डेफिनेटली मी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला खूप चॅलेंजिंग आहे आणि मी काहीतरी वेगळं आणू शकीन असं मला वाटलं, आणि म्हणून मी हो म्हणाले ह्याला. मला हा थॉटच खूप आवडलाय की आपल्याला एखादं कॅरेक्टर अनकम्फर्टेबल करतं आणि मग ते करायला घ्यायचं. सो खरंच आत्ता मला कळतंय की का तू सरप्राईज करतेस दरवेळेला वेगवेगळ्या भूमिकेमधून. वेल, पण खरंच हे तुझ्यासाठी अनकम्फर्टेबल असणार, पण ती प्रोसेस करत असताना ते कॅरेक्टर प्ले करत असताना अनेक टास्क, अनेक चॅलेंजेस तुझ्या समोर आले असतील. जसं की एवढा मोठा ॲक्शन डिरेक्टर आपल्या या फिल्मला लाभलेला आहे विक्रम मोर, तर त्यांनी तुला काही डिरेक्ट केलं किंवा काही सिक्वेन्स आहेत जे मला प्रॉमिनंटली माझ्या शूटिंगचा पहिला दिवस आठवतोय. म्हणजे ह्या आधी लुक टेस्ट वगैरे खूप झाल्या होत्या आणि राघवेंद्र सर खूप प्रॉमिनंट होते की नाही अजून थोडं हिला डार्क करा, अजून जरा डार्क कलर लावा. आणि कविश पण मला येऊन सांगत होता की नाही हे मस्त नाही वाटत आहे, तू जरा अजून टॅन कर. मग ते सगळं झालं होतं, पण ते काही तासांसाठी झाली होती ती लुक टेस्ट. आणि 2 दिवसानंतर शूट होतं. आम्ही सगळेच तिथे होतो. मी तयार झाले पूर्ण नक्षलाईटच्या कॉस्ट्यूममध्ये आणि तो सगळा मेकअप, आणि मी आरशात बघितल्यावर मला सिरियसली रडू आलं आणि मी 10-1 मिनटं रडत होते की आपण हे काय करतोय, किंवा शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि आपण हे असे विद्रूप का दिसतोय. पण तीच ह्या भूमिकेची गरज होती आणि हेच चॅलेंज होतं या भूमिकेचं, आणि म्हणूनच ही भूमिका वेगळी दिसणार आहे आणि म्हणूनच मला ती करावी वाटली. पण मला आय मस्ट से की अजिबात विद्रूप वगैरे नाही दिसत आहे, पण हे एक वेगळं कॅरेक्टर दिसतंय. विद्रूप म्हणजे असं कायम मुलींना सुंदर दिसायची आणि कॅमेरा समोर छान मेकअप करून जायची सवय असते,
ते ब्रेक करण्यासाठीचा तो एक ब्रेकिंग पॉइंट होता माझ्यासाठी पहिला दिवस. पण मला असं वाटलं की एक दीड तासात मी ओके होते परत, की ठीक आहे मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंय आणि तेच मला ओव्हरकम करायचं. अँड आय थिंक वी शुड से थँक्स की तू हे चॅलेंज म्हणून स्वीकारलंस आणि आम्हाला तुला काहीतरी एक वेगळं करताना पाहायला मिळणार आहे या सिनेमातून. वेल, आता सेम एक क्वेश्चन तुझ्यासाठी आहे. एक कन्नडा काहीतरी मला सांग ना, एखादं वाक्य. ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ. एवढं नाही. येस, कन्नड गँग इज क्लॅपिंग हँड्स फॉर मी. थँक्यू. असं एकदा परत प्लीज आमच्या. ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತಿದ್ದೀನಿ, पूर्ण मला येत नाही. ओके, चुकीचं बोलतेय का मी? परफेक्ट. उलटं बोलतेय? फिर से डबिंग कर लेंगे. याचा अर्थ काय की मला मला थोडंच कन्नड बोलता सही बरोबर. सही सही है. मतलब वो न्यू हो गया ना. ನನಗೆ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ अभी परफेक्ट है. Yes. अभी तक nice. आपको थोड़ा कन्नड़ आता है. बट खरंच खूप छान. आणि मला असं वाटतं आणखी एक क्वेश्चन दोघांसाठी पण आहे हा प्रश्न मला. एकतर कविश, डेफिनेटली बहुत शुरू से आप इस फिल्म के साथ हो. ये फिल्म 2 लँग्वेजेस में करनी है. ह्या थॉटसाठी तुला काय म्हणजे वाटलं की तुला सुरुवातीलाच कळलं होतं आपण हे 2 लँग्वेजेसमध्ये करतो? नाही, मला सुरुवातीपासूनच माहीत होतं की ही आपण 2 भाषेत शूट करणार आहोत. आणि चॅलेंजिंग तर डेफिनेटली होतं. म्हणजे ऑफकोर्स आता आर्टिस्ट प्रेफरन्स वाईज राघवेंद्र सर शॉर्ट्स घ्यायचे. म्हणजे जे मराठीचे ॲक्टर्स आहेत ते मराठीचे शॉर्ट्स पहिले करायचे. जर समज आता माझा क्लोजअप लागलाय तर मी मराठीचा माझा क्लोजअप पहिले देणार आणि मग मी कन्नडाचा देणार. कारण मग माझ्यासाठी ते जास्त इझियर आहे की मला काय एक्सप्रेशन्स करायचे आहेत आणि कुठे काय सेम शॉटमध्ये कॉपी पेस्ट करायचं आहे. सो दिस वॉज माय ट्रिक. आणि हे किती एक्साइटिंग होतं की मराठी आणि कन्नड इंडस्ट्रीचं एक कोलॅबरेशन, आणि जे एवढं कोलॅबरेशन की आपण ते पॅन इंडियावरती आणतोय आणि हिंदी भाषेतही डब झाला. अजून इतर भाषेत येईलच डेफिनेटली. कविश, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स की आपल्याला हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपण करतोय, सो तुला सुरुवातीपासून कदाचित ते माहीत असेलच किंवा हा थॉट कोणाची सुरुवात म्हणजे कोणाला हे सुचलेलं होतं की आपण हे दोन्ही लँग्वेजेसमध्ये करायचं? एग्जैक्टली ये जो थॉट है कन्नड़ा और मराठी में करना है करके, क्योंकि मुझे अगर मेरा पर्सनल एक्सपीरियंस, ये जो कॉल था वो मेरा कॉल था. इसलिए ये कॉल था कि मैं दीपक सर को जानता था. उससे बढ़कर कॉल ये था कि मैं मुंबई में 10-12 साल था. मुंबई ने मुझे बहुत कुछ दिया, महाराष्ट्र ने मुझे बहुत कुछ दिया है. इन टर्म्स ऑफ आफ्टर माई 10th मैं मुंबई आया था, देन मैं इधर स्टडी किया. उसके बाद मुंबई ने एजुकेशन दिया. मेरा जो दोस्त है मुंबई से है, मेरा जो प्रोड्यूसर्स है मुंबई से है. तो महाराष्ट्र ने मुझे इतना कुछ दिया है. मैं अगर महाराष्ट्र के लिए कुछ भी नहीं, ये सब जो कर रहे हैं हम लोग बेसिक है, मतलब 0.1% भी नहीं है. बट जब मैं सोचता हूँ कि हज़ारों लोग, लाखों लोग डेली आते हैं महाराष्ट्र में, अगर मैं कभी फिर से घूम के देखूंगा ना, कविश शेट्टी नाम का कोई तो एक नाम होना चाहिए था मुझे. दैट्स व्हाट द फीलिंग. लिटरली आई जेन्युइनली मीन इट. वाव, थँक्यू सो मच. मला हे एक्झॅक्ट कविश हे असंच बोलला होता आमच्या पहिल्या मीटिंगमध्ये. आणि मला इतकं आवडलं कारण मी मुंबईची मुलगी आहे आणि माझ्या शहराबद्दल एवढं प्रेम घेऊन हा एका वेगळ्या शहरातनं आलाय याचं मला खूप कुतूहल होतं. आणि मला असं वाटलं की ह्याच्याबरोबर कोलॅबरेट आपण केलंच पाहिजे या फिल्मबद्दल. कन्नड़ा मैं डेफिनेटली करता हूँ क्योंकि मेरा मातृभाषा. अगर मैं जो फिल्म करता हूँ वो मेरा मम्मी नहीं देख सकती तो वो फिल्म करके कुछ मतलब नहीं है. बट यहाँ का जो इमोशन है इसने मुझे ज़िंदगी दी है. तो ये जो इमोशन मैं कभी एक्सप्रेस नहीं कर पाऊंगा. इवन जो मैं कर्नाटक में भी यही बोलता हूँ कि महाराष्ट्र मेरे लिए पिताजी के जैसा है, कर्नाटक मेरा माँ है.